मोदी सरकार आज आपल्या 2 वर्षांच्या पूर्तीचा लेखाजोखा मांडणार आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच मोदी सरकार आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जे काश्मीरमध्ये कधीही राहिलेले नाहीत ते आज काश्मीरी पंडितांसाठी लढत आहेत। त्यांची आज अचानक विस्थापनही त्यांचं झालंय। अशा शब्दात नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली आहे। मोदी सरकारवर बोलताना काही भाजप शासित राज्यात अभ्यासक्रमात फेरफार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाकडून नवीन शिक्षा पद्धतीचा मसुदा तयार केला जातोय, ज्यात नेहरूंविषयीचा अभ्यासक्रम हटवण्यावरून वाद उभा राहिलाय। दरम्यान कोणत्याही सरकारबद्दल आपल्याकडे मतं लवकर बनवली जातात, लोकांनी सरकारला जरा वेळ द्यायला हवा असंही नसीरुद्दीन शाहांनी म्हटलं। जे लोक सरकारबाबत आपलं मतं बनवण्यात घाई करतात, मला वाटतं सरकारला लोकांनी आणखी वेळ द्यायला हवा असं म्हणतात नसीरुद्दीन शाह। मला काही गोष्टी विचलित करतात, जसं की पाठ्यपुस्तकात केले जाणारे बदल, पण मला विश्वास आहे की सरकार इतकं मूर्ख नाही आहे की ते देशाला अंधार युगात घेऊन जाईल। जो व्यक्ती अनुपम खेर यांच्याकडे रोख आहे नसीरुद्दीन शाह यांचा, काश्मीरमध्ये कधी राहिलाच नाही, तो व्यक्ती आज काश्मीरी पंडितांच्या हक्कांसाठी लढतोय। आज अचानक तो विस्थापित झालाय। त्या वक्तव्याने मला फार वाईट वाटलं। ओवैसींबद्दल म्हणतात नसीरुद्दीन शाह, त्यांची नंतर माफीही मागितली त्यांनी नाही। जावेद अख्तर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणणं हा अधिकार आहे, तो चॉईस कधीच असू शकत नाही। कोणीही आमच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही असं देखील नसीरुद्दीन शाहांनी म्हटलंय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी थेट दिल्लीहून आहेत प्रशांत कदम। प्रशांत, आता मोदी सरकारवरून बॉलिवूडमधले 2 दिग्गज अभिनेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र आहे, काय चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये? नक्कीच अश्विन, जेव्हा असहिष्णुतेचा मुद्दा देशभरामध्ये गाजत होता तेव्हाच आपल्याला असं चित्र पाहायला मिळालेलं होतं की बॉलिवूड देखील 2 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे। काही लोक जे आहेत ते सरकारच्या बाजूनं बोलत आहेत अगदी उघडपणे, म्हणजे अनुपम खेर त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या मंडळींनी राष्ट्रपती भवनावरती मोर्चा देखील काढला होता, तो सरकारच्या बाजूनं होता। आणि आता नसीरुद्दीन शाह जे काल दिल्लीमध्ये आलेले होते, खरं तर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेटिंग हा त्यांचा जो चित्रपट आहे तो रिलीज होतोय आणि त्याच्या प्रमोशनसाठी ते दिल्लीत आलेले होते। दिल्लीमध्ये सध्या मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीची चर्चा सुरू आहे आणि त्यानिमित्तानं बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी हे आरोप केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काश्मीरी पंडितांच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की जे लोक कधी काश्मीरमध्ये राहिलेले नाही आहेत ते आता काश्मीर पंडितांची लढाई लढतायत असं म्हणून त्यांनी थेट अनुपम खेर यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। दुसरीकडं देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे बदल होत आहेत त्याच्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे। आपण सरकार नेमकं आपल्याला आधुनिक युगाकडे घेऊन चाललंय की अंधार युगामध्ये, अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी केलेली आहे। आणि ही टिप्पणी ज्या पार्श्वभूमीवरती आहे ती म्हणजे सध्या देशाची एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती ठरतीये। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांचं मंत्रालय या संदर्भातली एक पॉलिसी तयार करत आहे आणि त्या अनुषंगानं नसीरुद्दीन शाह यांनी हे विधान केलेलं आहे। त्याशिवाय राजस्थानमध्ये नुकतीच एक घटना समोर आलेली होती की अभ्यासक्रमामधून नेहरूंच्या बद्दलचा जो धडा आहे तो वगळण्यात आलेला होता। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती नसीरुद्दीन शाह यांनी आपलं हे मत व्यक्त केलेलं आहे आणि साहजिक आहे की त्यामुळं बॉलिवूडमध्ये देखील कशा पद्धतीनं 2 गट किंवा 2 विचार पद्धती आहेत याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अश्विन।